मग तुझा पोरगा 6 फूट कसा? अर्थ काय होतो? अर्थ इतका भयानक होतो. अरे रामदास कदम, तू राजकारणाकरता एवढा हलकट आहे, तू राजकारणाकरता एवढा लाचार आहे. संजय कदमाचा नाईलाज झाला म्हणून तो तुझ्याकडे आला, पण माझ्यासारखा असता तर संजय कदमाच्या मांडीला मांडी लावून बसला नसता. पण रामदास कदमासारखा लाचार, रामदास कदमा करता सत्य करता हलकट आणि चारित्र्य नसलेला माणूस या महाराष्ट्रामध्ये शोधून सापडणार नाही. हा आमच्या कोकणाचा कलंक आहे, कलंक आहे. राजकारणाकरता आपली कितीपत आपण आपली सगळी इज्जत धुळीला मिळवायची. मी संजय कदमांबद्दल काही म्हणजे मला संजय कदमांना गरज होती, त्यांचा नाईलाज झाला, ते पाठीमागे भले लागले असतील ताई. यांनी कसा घेतला त्याला बरोबर? यांनी कसा घेतला? हा सत्यकर्ता किती लाचार आहे, किती हलकट आहे. आणि हा लोकांना तत्वज्ञान शिकवतो. मी कधीही कोणाला अरे तुरे करत नाही, परंतु परवांच्या दिवशी रामदास कदमाने शिवसेना प्रमुखांच्या मृत्यूनंतर जे केलेलं भाषण आहे, ते भाषण या महाराष्ट्रातला कोणालाही पटलेलं नाही आणि कोणाला पटता कामा नाही. अहो बशीरभाई, दुश्मनाचा जरी असेल एखादा विरोधकाचा आई वडील, तरी सुद्धा अशा प्रकारचे उच्चार तोंडातून निघता कामा नयेत. या मताचा माणूस मी आहे. विरोधी नेत्याचा कोणी जरी असला तरी असे उच्चार निघता कामा नयेत. पण हे विचार ज्या शिवसेना प्रमुखांनी यांना 6 वेळा आमदार केलं, काय लायकी होती तुमची? कोण तुम्ही? काय तुमची कुवत काय होती? तुमची विद्वत्ता काय होती? तुमचा अभ्यास काय होता? तुमचं पक्षाकरता योगदान काय होतं? 0 योगदान. त्या परशुराम शेठची चिलीम भरणारा हा माणूस, चियार भरणारा हा माणूस, त्यांनी शिवसेना प्रमुखांच्या मृत्यूनंतर असं भाष्य केलेलं तुम्हाला पटलंय? कशी जीव वळते कशी तुमची? वळता कामा नये. अशा पद्धतीनं हा माणूस कोणाचाही होणार नाही. हा माणूस आपल्या आई वडिलांचा नाही, हा माणूस शिवसेना प्रमुखांचा झाला नाही, हा माणूस त्या ठिकाणी उद्धव साहेबांचा झाला नाही. हा देवेंद्र फडणवीसवर काय काय बोलला होता आणि देवेंद्र फडणवीसने याला विचारलं होतं, रे गाड्या तुझा पगार किती? ती क्लिप आहे, ऐका नाही. हा त्यांचा झाला नाही. अरे हा सख्या भावाचा झाला नाही. सख्या भावाला सुद्धा यांनी खोटे आरोप करून जेलमध्ये टाकला. राजेश पालकर, अरे तुमच्यासारख्यांचा तो कधी जिंदगीत होऊ शकत नाही. हा माणूस कोणाचा झाला नाही, तो कोणाचा होणार नाही. कार्यकर्त्यांचा झाला नाही, नात्या गोत्याचा झाला नाही, त्याला चारित्र्य नाही. अनेक गोष्टी सर्व लोकांना माहिती आहे, पण लोक बोलत नाहीत, बोलत नाहीत. शेवटी एक म्हण आहे, माहिती आहे का नाही? थोडं ह्या सभेत मी बोललो नाही पाहिजे, पण हरणारला लाज नसते, बघणारला असते. बरोबर ना? बघणारला असते म्हणून लोक बोलत नाहीत. असं समजू नका की तुमचं काय सगळं चारित्र्य आणि चरित्र लोकांना काय माहित नाही, अशातला भाग नाही. लोकांना सगळं माहिती आहे. आणि म्हणून अशा लोकांच्या बरोबर कशा करता गेलात तुम्ही? कशा करता गेलात? काय करण्याकरता? विकास करण्याकरता? 2009 साली हा माणूस पराभूत झाला. त्यानंतर 13 वर्षानंतर मध्यंतरी या माणसाने फेऱ्या घातल्या सगळीकडे. निवाच्या अगदी त्या निव्यापासून तर चोरवण्यापासून तर सगळीकडे अरुणाताई तुम्हाला माहिती आहे. आणि पॅगोडामध्ये बसला 7 सरपंचाचा पक्षप्रवेश करून घेतला. किती? 7. मी या ठिकाणी बसतो, रामदास कदमांना बोलवा आणि विचारा त्या 7